ऑटिझम हा न्यूरो डेव्हलपमेंटल एक डिसऑर्डर आहे, जी मुलांमध्ये 4 पट जास्त आढळून येते. तर ऑटिझम काय आहे याचे 3 जे मुख्य लक्षणं आहेत ते आज आपण समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर गणेश इंगोले, सायकियाट्रिस्ट, डी-ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट. मी महाराष्ट्रात यवतमाळ येथे प्रॅक्टिस करतो. सगळ्यात पहिलं सिम्प्टम्स असतो सोशल इंटरॅक्शन. म्हणजे त्यांचं सोशल इंटरॅक्शन जे आहे, हे व्यवस्थित नसते. जर तुम्ही त्यांच्याकडे पाहून हसत असाल किंवा त्यांना सोशली स्माईल देत असाल, तर ते तुम्हाला परत पाहून स्माईल नाही करणार. तुम्हाला जर काही लागलं, तुम्ही पडले किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असला, तर ते इमोशनली रेसिप्रोकेट करणार नाही, तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला लागलं का म्हणून. दुसरं असतं स्पीच डेव्हलपमेंट. त्यांचं स्पीच डेव्हलपमेंटल डिले असतं. म्हणजे ते शब्द व्यवस्थित उच्चारू शकत नाही किंवा त्यांचं स्पीच जे आहे ते डिले झालेलं असते. ते एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरतात आणि दुसऱ्यांसोबत बोलताना जे इमोशनल टोनिंग आहे स्पीचमधलं, ते त्यांच्यात आढळून येत नाही. तिसरं असते रिस्ट्रिक्टेड रिपिटेटिव्ह बिहेवियर. म्हणजे त्यांचं जे बिहेवियर आहे एका पॅटर्नमध्ये असतं. म्हणजे त्यांना एक सवय लागलेली असते. जर ती सवय तुम्ही मोडण्याचा प्रयत्न केला तर तो खूप जास्त त्रास देतात किंवा खूप जास्त गोंधळ करतात. सपोज त्यांना सकाळी उठल्या-उठल्या नाश्ता पाहिजे असेल आणि तो नाश्ता भेटण्यात काही थोडा जरी उशीर झाला तरी ते खूप जास्त त्रास देतात. जर त्यांना एक पर्टिक्युलर ड्रेस आवडत असेल तर तोच एक ड्रेस घालतात किंवा त्यांना जो एक खेळ आवडत असेल तर तोच एक खेळ खेळतात. त्यांना जर आपल्या हाताकडे पाहायला आवडत असेल तर ते कंटिन्युअसली आपल्या हाताकडे पाहत राहतात आणि पाठीची जर कंटिन्युअसली अशी बॅक अँड फोर मुवमेंट करायची असेल तर ती त्यांना खूप जास्त आवडते. असे त्यांचे काही एक सिक्वेन्स ठरलेले असतात. त्यानंतर बाकीच्या सिम्प्टम्समध्ये त्यांचं झोपण्याचा शेड्यूल, जेवणाचा शेड्यूल किंवा त्यांच्या बॉवेल मुव्हमेंट यात पण खूप जास्त त्यांचा प्रॉब्लेम असतो. त्यांना जेवण्यात त्रास असतो, झोपण्यात त्यांना प्रॉब्लेम होतो किंवा बॉवेल पास करताना त्यांना त्रास होतो. जर असे काही सिम्प्टम्स तुमच्या मुलामध्ये असतील किंवा असे काही सिम्प्टम तुम्ही इतरांच्या मुलांमध्ये पाहून असाल, तर हे ऑटिझमचे लक्षणं असू शकतात. जरुरी नाही की हे ऑटिझमच असेल, पण तुम्ही हे सायकियाट्रिस्ट सोबत असेस करणं फार जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही वेळेच्या वेळी जर त्या चेक केला आणि लवकर जर ऑटिझम आपण पकडला, तर त्याची ट्रीटमेंट आपण लवकर सुरू करू शकतो आणि मुलांमध्ये त्याचे आपल्याला परिणाम चांगले दिसून पडून येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यात ऑटिझम जो डिसऑर्डर आहे त्याबद्दल अवेअरनेस डेव्हलप होईल. धन्यवाद. ऑटिझम हा न्यूरो डेव्हलपमेंटल एक डिसऑर्डर आहे, जी मुलांमध्ये 4 पट जास्त आढळून येते. तर ऑटिझम काय आहे याचे 3 जे मुख्य लक्षणं आहेत ते आज आपण समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर गणेश इंगोले, सायकियाट्रिस्ट, डी-ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट. मी महाराष्ट्रात यवतमाळ येथे प्रॅक्टिस करतो. सगळ्यात पहिलं सिम्प्टम्स असतो सोशल इंटरॅक्शन. म्हणजे त्यांचं सोशल इंटरॅक्शन जे आहे हे व्यवस्थित नसते. जर तुम्ही त्यांच्याकडे पाहून हसत असाल किंवा त्यांना सोशली स्माईल देत असाल, तर ते तुम्हाला परत पाहून स्माईल नाही करणार. तुम्हाला जर काही लागलं, तुम्ही